नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काही बेसिक इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम शिकणार आहोत। तर प्रॉब्लेम बघा, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e प्लस e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर e dx। आता हे प्रॉब्लेम बघा कसं सोडवायचं आहे। तर सिंपल, आता बघा प्रॉब्लेम नंबर 10 आहे, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e प्लस e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर e dx। तर सर्वात आधी काय करायचं आहे, लेट कन्सिडर i इज इक्वल टू, तर लेट कन्सिडर i करायचं याला। i म्हणजे होती इंटिग्रेशन, तर इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e प्लस e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर e dx। त्यानंतर बघा इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, काय आहे प्लस, तर प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं। तर याला स्पेशल इंटिग्रेशन देऊ। रूल ऑफ इंटिग्रेशन आहे आपला, जर प्लस असेल किंवा मायनस असेल तर प्रत्येकाला स्पेशल इंटिग्रेशन, म्हणजे याला इंटिग्रेशनचं साइन द्याल आणि इथे लिहाल तुम्ही x टू द पॉवर e dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर e dx। हे इंटिग्रेशनचं साइन घेतलं, x टू द पॉवर e dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर e dx। त्यानंतर बघा आता इथं e टू द पॉवर e आहे, e टू द पॉवर e आहे कॉन्स्टंट, e टू द पॉवर e काय आहे कॉन्स्टंट। तर हा इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर तुम्ही म्हणता सर हा कॉन्स्टंट कसा आहे, इथं dx आहे, विथ रिस्पेक्टिव्ह किती आहे dx, मग याच्यात x असायला पाहिजे, पण x आहे का नाही, याला आपण बाहेर टाकू। मग कसं येणार, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x dx, आणि हा e टू द पॉवर e कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर इथं आलं 1 dx। हा e टू द पॉवर e काय केला कॉन्स्टंट। आता आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा आहे इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n dx। आता एकच्या डोक्यावर जर n लागला, म्हणजे एकच्या डोक्यावर कोणताही समजा नंबर असला, एकच्या डोक्यावर म्हणजे एकचा पॉवर कुठलाही जर काय असला नंबर असला, तर आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। आता इथं बघा एकच्या डोक्यावर काय आहे e आहे, तर सिंपल काय येणार x टू द पॉवर e प्लस 1 अपॉन e प्लस 1। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर x चा पॉवर जर x आला तिथंच होणार नाही, बाकी सर्व ठिकाणी हा फॉर्म्युला अप्लाय होईल। जर x चा पॉवर काय आला x, म्हणजे एकच्या डोक्यावर जर x लागला तर तिथं हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही, ते सोडून मग बाकी काही आलं तर हाच फॉर्म्युला अप्लाय होईल, हे लक्षात। तर इथं एकच्या डोक्यावर काय आहे e आहे, e प्लस 1 अपॉन e प्लस 1। तुम्ही म्हणता सर जर इथे एकच्या डोक्यावर x असला तर का अप्लाय होणार नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो तो x टू द पॉवर x आहे, म्हणजे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे, त्याला टेकिंग लॉग बोथ साइड करावं लागते। काय करावं लागते, टेकिंग लॉग बोथ साइड। आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये ते शिकलो होतो, लॉगॅरिथमिक टॉपिक होता। तसंच मग इथे एकच्या डोक्यावर e आहे, तर x टू द पॉवर e प्लस 1 अपॉन e प्लस 1 प्लस इथं आहे e टू द पॉवर x, तर e टू द पॉवर x इंटिग्रेशन काय येते e टू द पॉवर x। त्यानंतर हा e टू द पॉवर e तर कॉन्स्टंट आहे, हा जसाच्या तसा, मग इथं राहिलं 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह काय आहे dx आहे, तर 1 चं इंटिग्रेशन येते x आणि पूर्ण इंटिग्रेशन कंप्लीट तर प्लस c। प्रॉब्लेम इज सॉल्व। प्रॉब्लेम नंबर 10 काय झालेला आहे, हे सॉल्व झालेला आहे। एक वेळा तुम्हाला अगेन सांगतो, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e प्लस e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर e dx। तर काय केलं आपण सर्वात आधी, लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e प्लस e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर e dx। नंतर इथं प्लस लागलेला आहे, इथे प्लस लागला, प्रत्येकाला काय केलं सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर e dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर e dx। नंतर बघितलं काही कॉन्स्टंट वगैरे आहे का, कॉन्स्टंट म्हणजे की ज्या फंक्शनला x लागत नाही असा तो पूर्ण फंक्शन हा बाहेर जातो, किंवा कोणता नंबर वगैरे असेल तर। आता इथं x टू द पॉवर e आहे, याच्यात कॉन्स्टंट आहे e, पण इथे x असल्यामुळे हा ॲज इट इज राहील, हा पण ॲज इट इज राहील। e टू द पॉवर e हा कॉन्स्टंट आहे, याच्यात x नाही आहे, हा इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर। एकच्या डोक्यावर किती आहे e, फॉर्म्युला आहे x टू द पॉवर n चा x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1, ते एकच्या डोक्यावर आहे e, तर e प्लस 1 अपॉन e प्लस 1। त्यानंतर e टू द पॉवर x इंटिग्रेशन काय येते e टू द पॉवर x,
हा ई टू द पॉवर ई इथं बाहेर आहे आणि 1चं इंटिग्रेशन काय येते एक्स प्लस सी. प्रॉब्लेम नंबर 10 इज कम्प्लीट. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, तर हे नोट डाऊन करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 12 सॉल्व्ह करण्यासाठी. तर प्रॉब्लेम नंबर 12 आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एम प्लस एम टू द पॉवर एक्स प्लस एम टू द पॉवर एम डी एक्स. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी काय करायचं आहे, लेट कन्सिडर आय. लेट कन्सिडर आय. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एम प्लस एम टू द पॉवर एक्स प्लस एम टू द पॉवर एम डी एक्स. नंतर इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन. तर इथे येणार इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एम टू द पॉवर एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एम टू द पॉवर एम डी एक्स. त्यानंतर हे ॲज इट इज राहील, हे पण ॲज इट इज राहील. एम टू द पॉवर एम कॉन्स्टंट आहे, हा इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एम टू द पॉवर एक्स डी एक्स. एम टू द पॉवर एम कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर, इथं राहिलं 1 डी एक्स. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे, जर इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन असेल तर फॉर्म्युला म्हणते एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आता बघा इथे एकच्या डोक्यावर आहे एम, तर एकच्या डोक्यावर एम असल्यामुळे एक्स टू द पॉवर एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 आला. त्यानंतर इथं फॉर्म्युला बघा, इथं फॉर्म्युला लागणार आहे इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स. आता ए टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन येते ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ए टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन काय येते ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए. इथं काय एम टू द पॉवर एक्स आहे, तर काय येणार इथे येणार एम टू द पॉवर एक्स आहे, तर इथे येणार एम टू द पॉवर एक्स अपॉन लॉग एम प्लस सी. एम टू द पॉवर एक्स म्हणजे एम टू द पॉवर एक्स अपॉन लॉग एम. त्यानंतर हा एम टू द पॉवर एम ॲज इट इज आणि इथं आहे 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. फायनल आन्सर. बघा इथं ए टू द पॉवर एक्सचा फॉर्म्युला आहे ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए. इथं एम टू द पॉवर एक्स आहे एम टू द पॉवर एक्स अपॉन लॉग एम. हा एम टू द पॉवर एम बाहेर 1चं इंटिग्रेशन एक्स. तसंच प्रॉब्लेम नंबर 12, प्रॉब्लेम नंबर 13, 14 आणि 15 हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याचे आन्सर काय येतात. धन्यवाद.